नमस्कार मंडळी. सामाजिक न्याय विभागामार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर व श्रीकृष्ण महिला बाल कल्याण व अपंग पुनर्विकास मंडळ यांच्या सहयोगानं अंधश्रद्धा आणि जादूटोणा या विषयावर जनजागृती करणारं पथनाट्य आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तर या पथनाट्याचं नाव आहे विज्ञान जागवा, अंधश्रद्धा हटवा. हौसा, आज हौसा कुठे गेली? हौसा, आज हौसा सकाळपासून शोधतोय. ताई तुम्ही माझ्या हौसाला बघितलं का? नाही बघितलं. सकाळपासून बाहेर गेले, अजून आले नाही. थांबत तिला बोलवतो. नाही पण ती अशी यायची नाही. माझी लाडाची हौसा ती, तिला गाणं गाऊनच बोलवावं लागतं. एक मिनिट, तिला गाणं गाऊन बोलवतो. अग हौसा ग, अग हौसा ग, तुझी हौस पुरवीन. अग हौसा ग, अग हौसा ग, तुझी हौस पुरवीन. तुला जोडीन मुंबई फिरवीन, तुला जोडीन मुंबई फिरवीन, तुला जोडीन. कुत्रा? मला वाटलं कुत्रा होतं. वाटलं ना, मग ठीक आहे. बरं ते सगळं जाऊ दे. अगं सकाळपासून तुला शोधतोय. कुठे गेली होती तू? मी तर प्रमिलाकडे गेली होती. प्रमिलाकडे? हा. पण तिने तर मला बोलवलं होतं. तुम्हाला कशाला? नाही, ते तिच्या घरातला बल्ब खराब झाला होता ना, तो बदलायचा होता म्हणून. पण तू कशाला गेली होती तिकडं? अहो, त्या प्रमिलाला आहे ना साडी कशी नेसायची ते शिकायचं होतं, म्हणून मी तिला शिकवायला गेली होती. साडी? आणि तू? मंडळी तुम्हाला सांगतो, आयुष्यात फक्त एकदाच हिला साडी नेसलेली बघितली होती. त्यानंतर फक्त जीन्स आणि टी शर्ट. आणि तू साडी नेसवायला शिकवणार? असू दे. बरं कशी नेसवलीस? मला माहितीये साडी कशी नेसायची. काय? फुलांची बाजू आत आणि काटकाट बाहेर. केलीस ना गडबड. अगं फुलांचं बाहेर आणि काट पदरात. बरं काळजी करू नको, मी तिची साडी नीट करून आलो. गप घरात बसा, ती तिची साडी नेसेल. बरं ठीक आहे, करू दे. बरं तुला माहितीये का आज कोणता दिवस? आज आठव. सांग सांग काय आहे? आज सोमवार आहे. अगं सोमवार जर आठवड्यात येतो. सोमवार नाही, आज काहीतरी विशेष लय महत्वाचं आहे. आठव महत्वाचं आहे. विशेष? हा आठवलं. आज तुमचा आणि माझा आणि तुमचा हा कुत्रीचा वाढदिवस आहे. अगं कुत्रीच्या वाढदिवसाबद्दल तुला माहिती आहे, पण आपल्या लग्नाचा वाढदिवस तुला लक्षात नाही बाई. अच्छा, आज आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. वेडिंग नाही ग, वेडिंग असतं ते, वेडिंग अॅनिव्हर्सरी. हा, तेच ते. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस ना, मग मी तुझ्यासाठी एक उखाणा म्हणतो. हा, उखाणा म्हणा ना. म्हणू? म्हणा. मंद मंद वाऱ्यात चालली होती संत होडी. वा. मंद वाऱ्यात चालली होती संत होडी, आणि माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या आयुष्याला लागली हौसा नावाची गोडी. घोडी? मी घोडी काय? अगं प्रेमाने बोलतो ना ग बाय. आता थांबा, उखाणा कसा असतो ना तो मी तुम्हाला सांगते. वेणीत वेणी माझी सई. वा. वेणीत वेणी माझी सई. आहा. आणि आमच्या संसाराच्या गाड्याला लाभला गणपत नावाचा बैल. बैल? अगं नवऱ्याला बैल बोलतो, लाज नाही वाटत का मग काय तुला? झालं? तुम्ही मला घोडी बोललात ते? ते असं प्रेमाने बोलतो ना. बरं ते सगळं जाऊ दे. आज आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना, होय. मग हा भांडण राग रुसवा सोड. आज आपण प्रेमाने राहू ना, ते तुला प्रेम देतो. काय करताय? नाही ते तुझ्या आईच्या डोळ्यात कचरा गेला होता ना, ते फूक मारून काढत होतो. हा, मी बघितलं तुम्ही काय करत होता ते. काय? म्हणजे आईच्या डोळ्यातला कचरा काढत होता ते बघितलं. पण तू आज क्लास मधून लवकर कसा आला? अहो, ते काय झालं, सरांना बाहेर जायचं होतं ना, सरांनी आम्हाला लवकर सोडलं. आलो आम्ही. अच्छा. मला काय झालं, एवढं खोटका काय? अरे काय ना रे, ते जरासं असंच. अरे जरासं काय, चांगला आठवडा झाले खोकताय नुसते. अहो, पण डॉक्टरांकडे जायचं ना, असं अंगावर कशाला काढताय? अरे डॉक्टरांकडे कशाला? अरे मी त्या प्रमिलाला सांगितलं होतं की आमचे हे ना हे सतत आजारी असतात. तेव्हा तिने सांगितलं एक चमत्कारिक बाबा आहे, तो तुमचा आजार चुटकीसरशी बरा करेल. चला आपण त्यांच्याकडे जाऊया. अरे आई, हे चमत्कारी बाबा वगैरे काही नसतात. उलट तुम्ही त्यांच्याकडे गेलात ना, तुम्हाला फसवून पैसे घेऊन तुम्हाला लुटणार ते. अरे जाऊ दे रे बाबा, किती पण पैसे जाऊ दे, ते बरे करतील लवकर अशी आशा होती आहे ना. वय. मग चल जाऊ त्यांच्याकडे. चला. अहो, पण ऐक. अहो, बाबाजी की जय हो. जय हो बाबा. बाबाजी की जय हो. अगं काय कुठे राहिले बाबा? आपण आलोय पण बाबा कुठे आहेत? अहो, ते काय लगेच येत नाही. ते चमत्कारिक बाबा आहे, त्यांची आहे ना, त्यांची पूजा करावी लागते. नामस्मरण नामस्मरण करावं लागतं. डोळे बंद करून
डोळे बंद करावे मग लागतील. कर 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 आधी तुम्ही करा. बाबाजी की जय हो बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो बाबाजी की जय हो, बाबाजी की जय हो अरे निरंजन बाबाजी की जय हो जय काली कलकत्ते वाली तुला वचनदाय काली बसता हा? डोळे उघडा भक्तांनो डोळे उघडा अरे वा चमत्कार चमत्कार. चमत्कार बाबाजी की जय हो. बाबाजी की जय हो नमस्कार नमस्कार बोला काय समस्या आहे बाबा समस्या समस्या छान आहे बाबा छान आहे समस्या नाही बाबा हिला बोलवतो तू समस्या सांग अच्छा समस्या सांगा काय समस्या आहे अहो यांना खोकला. खोकला आहे मला माहिती आहे मी माझ्या अंतर्यामी मनाने पाहिलेलं आहे मी सांगू शकतो मला खोकला आहे हा तो आठवडाभरात. आठवडाभरापासून आहे मला अधिक माहिती आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे अरे वा बाबा आजारी आहे बाबा बिमार आहेत त्यांना बरं वाटत नाहीये बाबा सगळं मी माझ्या अंतर्यामी मनाने पाहिलेलं आहे बाबा तुम्ही कसं काय ओळखलं बाबा हा, बाबा तुम्ही अंतर्यामी आहे. चमत्कारी तुम्ही चमत्कारी अंतर्यामी आहात बाबा मी तर म्हणतो तुम्ही पुरुषच नाही महापुरुष आहेत महापुरुष ठीक आहे बोला मला तुमची समस्या मी जाणली आहे इकडे या. अंगावर नाही डोळे दाखवा पडतील आत ठेवा ती दाखवा आत. खाली उतर, खाली उतर. आत्मा 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 हा. आत्मा तुमच्या अंगावर वास करते आहे वास काढते वास साडी अरे वास काढते नाही रे वास करते हा आधी छोटी समस्या होती आता मोठी समस्या झाली आहे अहो म्हणजे तुमची आत्मा वास करते आहे म्हणजे आपल्याला उपाय पण मोठा करावा लागणार काय करावं लागेल बाबा मोठा बकरा बळी द्यावा लागणार. काय मोठा बकरा बळी द्यावा लागणार बकरा बळी. हा. अहो तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. हे जर बरे होणार असतील ना तर बकरा बळी, मुंगी बळी, पाल बळी सगळं आम्ही देऊ. पण त्यांना बरं करावं. बकरा काय लक्षात ठेवा 5,000 रुपये दक्षिणा द्यावी लागेल तिने काय आहे माझे असिस्टंट आहे असिस्टंट सेवक आहे ते एक मंत्र देऊन देतील तो मंत्र जपायचा जपायचा सगळं जपायचं रोज जप करायचा त्या मंत्राचा 2 दिवस व्यवस्थित जप केल्याच्या नंतर तुम्ही 2 दिवसात व्यवस्थित बरे होणार हा हा ठीक आहे बाबा पण जर तुम्ही मी सांगितलेला उपाय व्यवस्थित पूर्ण केला नाही हा तर मग समस्या अजून मोठी होणार बापरे नाही. तुम्ही सांगाल ते आम्ही करू. हा पण जर नाही ऐकलात तर मग समस्या मोठी झाली तर मग तुम्हाला नरबळी द्यावं लागणार नरबळी नाही बाबा तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू ठीक आहे चला चला तर चला हा, तुम्ही बोललात ना या आलो ना येतोय या अरे या म्हणजे ठीक आहे हा, ठीक आहे बाबा बघितलात हे असे अंधभक्त जोपर्यंत आहेत अंधविश्वासी माणसं जोपर्यंत आहे तेव्हापर्यंत आपला धंदा जोमात आहे आईला प्रवचन देऊन देऊन थकायला झालं हात पाय पण दुखले डोकं दुखायला लागले डॉक्टरकडे जावं लागेल वाटते चला डॉक्टरकडे जाऊया ते बाबा 2 दिवस बोलले होते तर 2 आठवड्यापासून जास्त झाले अहो काय बरं वाटत नाही पण त्यांनी सांगितलेला एक उपाय तर आपण केला. पण दुसरा उपाय नरबळी हाता आपण केलाच नाही. म्हणून तुम्हाला बरं वाटत नाहीये. नरबळी पण आता मग नरबळीसाठी नर कुठून आणायचा अहो ते प्रमिला. खामोश तिच्याबद्दल मी काही ऐकून घेणार नाही लाज नाही वाटत तुला अहो मी असं म्हणत होती त्या प्रमिलाला जाऊन विचारते काय उपाय आहे का. हा, मग ठीक आहे आई बाबा ही सगळी अंधभक्ती आहे अंधश्रद्धा ही अहो बाबा वगैरे सगळे पाखंडी असतात ही नर हत्या सगळं हे करणं म्हणजे कायद्याने गुन्हा आहे आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्हाला माहित नाहीये का महाराष्ट्र शासनाने 20 डिसेंबर 2013 रोजी या संदर्भात कायदे तयार केले अशा जादूटोणा करणाऱ्या पाखंडी बाबांना शिक्षा केली जाते आणि जर आपल्यासारखे सामान्य माणसं त्यांच्या कार्याला अजून प्रोत्साहन देत असू तर आपणही त्या शिक्षेस पात्र असतो बापरे हा मग आता लवकर बरं होण्यासाठी काय करावं लागेल काय करायचं म्हणजे हे बाबा वगैरे आहेत ना ते पण विज्ञानाचाच आधार घेतात म्हणजे डॉक्टरकडे जातात ते पण आपणही डॉक्टरकडे जाऊया चला किती दिवस अंगावर काढणार अजून चला चल बाबा मला डॉक्टरकडे घेऊन चल डॉक्टर डॉक्टर डॉक्टर
डॉक्टर एक मिनिट थांबव. हा पाय कापून ठेवा. एक मिनिट थांबाव जरा. अहो पाय भाजून नाही, पाय सूप करायचा आहे का? पाय कापून ठेवा, मी येतो अर्धा तासाने येतो. ऑपरेशन सक्सेसफुल करू आपण. ओके ठीक आहे. हा बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? डॉक्टर नमस्कार. नमस्कार, काय प्रॉब्लेम आहे? माझं नाव राजू. हा प्रॉब्लेम आहे, मी काही करू शकत नाही. काय आहे, गॅजेटमध्ये जावं लागेल तुम्हाला आणि तिथे तुमचं नाव बदलावं अहो लागेल. ऐकून घ्या. हा म्हणजे नावात काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मी पण पेशंट नाही. पेशंट मग कशाला आलात? जा. अहो थांबा ना. हा, हे माझे बाबा, हे पेशंट आहे, हे बोलते. काय झालंय तुम्हाला? डॉक्टर 2 आठवड्यापेक्षा जास्त झाले. खोकला, सर्दी, अंग दुखतंय. थांबा, टेन्शन घेऊ नका. मी तपासतो तुम्हाला. श्वास घ्या, सोडा. हा श्वास घ्या, हा सोडा. इंजेक्शन द्यावं लागेल एक तुम्हाला. थांबा, ओरडू नका. हा काय आता मी औषधं लिहून देतो तुम्हाला. हा कोर्स पूर्ण करा म्हणजे बरे व्हाल तुम्ही. कळलं? हे घ्या आणि औषधं घ्या, वेळेवर घ्या. कळलं? हा. आणि ते डॉक्टर पायासूटचं हो पाया सूट नाही, ऑपरेशन चालू होतं ते. हा हो पैसे. ते लिहून ठेवा ना ते. हा सारखं लिहून द्या. उधारी एवढी वाढली, कोणीच पैसे देत नाही. याहू चाहे कोई मुझे जंगली कहे. बाबा, काय झालं? काय एवढं का आनंदी आहे? अरे बाळा, डॉक्टरांनी दिलेला कोर्स संपल्यापूर्वीच मी बरा झालोय. हा? हे सगळं तुझं ऐकलं ना, म्हणून मी वाचलो बाळा. नाही तर ही हौसा ही मला त्या अंधश्रद्धेच्या वाटेवर नेत होती. पण आता काही झालं तरी पण मी या पाखंडी बाबांच्या नादी लागणार नाही, त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. फक्त आणि फक्त विज्ञानावरच विश्वास ठेवेन आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून लोकांना सुद्धा सांगेन, हे सगळे पाखंडी बाबा असतात ना, हे सगळे लुटारू असतात. हे आपल्या सामान्य माणसांचा गैरफायदा घेतात, आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात आणि आपल्याकडून हवे तेवढे पैसे काढतात आणि स्वतःचे खिसे भरतात. म्हणून आपण यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. अहो मला ना माझी चूक कळाली आहे. मी यापुढे ना अंधश्रद्धेचा वापर करणार नाही. मी तुम्हाला सांगते की त्यांच्यामुळे ना आपला पैसा पण जातो आणि आपला जीव पण जातो. मला माझी चूक कळाली आहे. मी हेच तर मुद्दे सांगत होतो. तर आम्ही पण म्हणतोय आणि तुम्ही पण म्हणा, विज्ञानाचा लावूया दिवा विज्ञानाचा लावूया दिवा आणि अंधश्रद्धेला हटवूया. अंधश्रद्धेला हटवूया. तर मंडळी पाहिलं म्हणजे आता जग एवढं पुढे गेलंय की विज्ञानाने सगळीकडे आपले हातपाय पसरलेले आहे. असं असून सुद्धा आपण सध्या अंधश्रद्धेच्या नादाला लागलो आहोत आणि आपला समाज खिळखिळा करून टाकलेला आहे. तर मंडळी तुम्हाला या निमित्ताने समजलं असेल की अंधश्रद्धा आणि जादूटोणा हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असं कोणी करत असेल तर तुम्ही त्यात अडकत असाल तर सावध राहा. कोणी असा गुन्हा करत असेल तर त्यावर गुन्हा नोंदवा, म्हणजे असे प्रकार घडणार नाहीत. तर मंडळी आमचे पथनाट्य तुम्ही शांतपणे बघितलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.